विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत हेरिडिटी अँड इव्हॉल्युशनमध्ये इव्हॉल्युशन आपल्याला एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशनमध्ये आपण मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस, ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस, वेस्टिजियल ऑर्गन, पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेसपर्यंत आपण पाहिलं होतं. आता आपण पाहणार आहे त्याच्यात पुढचा भाग कनेक्टिंग लिंक्स. मग आता कनेक्टिंग लिंक्स म्हणजे नेमकं काय? Connecting links, the organism that exhibiting the characters of two adjacent group is called as connecting link. म्हणजेच काय की ऑर्गॅनिझम एकच राहील पण तो दोन वेगळ्या वेगळ्या ग्रुपचे कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये राहतील, त्याला म्हणतात कनेक्टिंग लिंक्स. फॉर एक्झाम्पल आता आपण पाहूया की याच्यामध्ये हे इव्हॉल्युशनसाठी अतिशय उपयुक्त असा हा मुद्दा आहे. काय? कनेक्टिंग लिंक्स इज अ गुड एक्झाम्पल ऑफ ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन. कनेक्टिंग लिंक इज अ गुड एक्झाम्पल ऑफ ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन. आता त्याचंच आपण जर पाहिलं तर सगळ्यात पहिलं एक्झाम्पल जे की आता व्हायरस, सध्या हा कोरोना व्हायरसने खूप धुमाकूळ घातला आहे. तर आता आपण व्हायरसचेच कॅरेक्टर्स, या व्हायरसमध्ये आपल्याला लिव्हिंग ॲज वेल एज नॉन लिव्हिंग थिंग्स याच्यामध्ये कॅरेक्टर्स आपल्याला दिसून येतात. मग आता ते कसं? मग नॉन लिव्हिंगचे कोणते कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये? तर त्याच्यामध्ये नॉन लिव्हिंगचे कॅरेक्टर्स आहे लॅक ऑफ ग्रोथ अँड मेटाबॉलिझम. म्हणजे ज्यावेळेला हे होस्ट सेलच्या बाहेर राहतील त्यावेळेला यांची ग्रोथही होणार नाही आणि यांचं मेटाबॉलिझमही होणार. म्हणजे मेटाबॉलिझम होत नाही. जे नॉन लिव्हिंगचे कॅरेक्टर्स आहे दे लॅक ग्रोथ आणि मेटाबॉलिझम, या दोन्ही गोष्टी यांच्यामध्ये नसतात. आणि अजून नॉन लिव्हिंगच्या सेल ऑर्गॅनिल्स रिमेन अब्सेंट. सेल ऑर्गॅनिल रिमेन अब्सेंट, यांच्यामध्ये सेल ऑर्गॅनिल सुद्धा अब्सेंट असतात. त्याच्यानंतर लिव्हिंगचे कोणते कॅरेक्टर्स असे आहे यांच्यामध्ये की जे लिव्हिंग कॅरेक्टर्स यांना मॅच करतात. फॉर एक्झाम्पल अंडरगोज म्युटेशन अँड रिप्रोडक्शन. म्हणजे हे जे लिव्हिंग कॅरेक्टर, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे जे कॅरेक्टर्स आहे की म्युटेशन हे करू शकतात आणि रिप्रोडक्शन इनसाइड द होस्ट सेल. होस्ट सेल म्हणजे ज्याच्यामध्ये हे जातील त्या सेलमध्ये हे राहतील त्याच्यामध्ये हे म्युटेशन आणि रिप्रोडक्शन करू शकतात. म्हणून व्हायरसेस जे आहे यांच्यामध्ये दोन ग्रुप्सचे कॅरेक्टर्स प्रेझेंट आहे. नंबर 1 आहे लिव्हिंग नॉन लिव्हिंगचे आणि इट इज ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ग्रुप. त्याच्यामध्ये दोन्ही कॅरेक्टर्स प्रेझेंट आहे, दॅट इज लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग. आता हे जे आहे, म्हणून हे जे व्हायरसेस आहे आपल्या शरीरात इनसाइड द होस्ट सेल दे अंडरगोज म्युटेशन अँड रिप्रोडक्शन. होस्ट सेलमध्ये गेल्यावरच हे म्युटेशन आणि रिप्रोडक्शन करू शकतात. Therefore they are exhibiting both the characters of living as well as non-living. After that there is another example, that is peripatus. What do you mean by peripatus? These are the exhibiting the characters of phylum Annelida and Arthropoda. तर आपल्याला अजून हे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम झालेलं नाही आहे, पण आपल्याला माहीत आहे की देअर आर व्हेरियस फायलम्स ऑफ ऑर्गॅनिझम. त्याच्यामधलं एक फायलम असं आहे ॲनिलिडा आणि दुसरा आहे ऑर्थ्रोपोडा. तर आता हे जे पॅरिपेटस आहे यांच्यामध्ये दोन प्रकारचे कॅरेक्टर्स, दोन ग्रुपचे कॅरेक्टर्स प्रेझेंट असतात. नंबर 1 आहे ॲनिलिडा. आता ॲनिलिडाचे कॅरेक्टर्स काय आहे? ॲनिलिडाचे कॅरेक्टर्स कंटिन्युअस मसल्स, थिन क्युटिकल, अनजॉईंटेड लेग्स अँड नेफ्रेडिया. याचे जे कॅरेक्टर्स होतात आता आपल्याला पुढे पाहायचंच आहे. क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमलमध्ये आपल्याला ॲनिलिडा आहे दिलेला आहे अभ्यासाला आपल्याला. त्याच्यामध्ये त्याचे कॅरेक्टर्स आहे कंटिन्युअस मसल्स, थिन क्युटिकल, अनजॉईंटेड लेग्स अँड नेफ्रेडिया. आता मग प्रश्न येईल की नेफ्रेडिया म्हणजे काय? नेफ्रेडिया आर द मायन्यूट ट्यूब्स ओपन टू एक्सटेरियर फॉर एक्सक्रीशन ऑर ऑस्मोरेग्युलेशन. Nephridia, these are the minute tube which are open exterior to the body for excretion. कशासाठी? एक्सक्रीशन. हे कॅरेक्टर कशाचे आहे? ॲनिलिडाचे आहे. आणि
दुसरं जे आहे, अजून एक कॅरेक्टर आहे त्यांचं सेगमेंटेड बॉडी. सेगमेंटेड बॉडी म्हणजे त्यांच्या बॉडीवर एका विशिष्ट अंतरावर अशा रेषा असतात, स्केल्स असतात, रेषा असतात. जसं आपण एखाद्या वहीवर रेषा आखतो तशा विशिष्ट अंतरावर त्यांच्या बॉडीवर रेषा असतात, त्याला म्हणतात सेगमेंटेड बॉडी. म्हणजे ॲनिलिडाचे कॅरेक्टर पेरिपेटसमध्ये आहे आणि दुसरा ग्रुप आहे अर्थ्रोपोडा. आता अर्थ्रोपोडाचे देखील कॅरेक्टर्स या ग्रुपमध्ये आहे. फॉर एक्झाम्पल, प्रेझेन्स ऑफ क्लॉज, जॉज. क्लॉज म्हणजे पायाचे बोट, पाय असे व्यवस्थित. जॉज, जॉज म्हणजे आपला जो तोंड असतं, अप्पर जॉ अँड लोअर जॉ, त्याला म्हणतात जॉज. ट्रकियल रेस्पिरेशन, रेस्पिरेशन जे असतं यांचं ट्रकिया, ट्रकिया जे आपल्या श्वासनलिका जी असते आपली, लंग्समध्ये जाण्याच्या आधी जो पाईप असतो ट्रकिया, त्याचं रेस्पिरेशन ट्रकियल रेस्पिरेशन. आणि ओपन सर्क्युलेटर सिस्टीम आहे यांची. सिस्टीम कशी आहे हार्टची? ओपन सर्क्युलेटर सिस्टीम. दीज आर द कॅरेक्टर्स ऑफ अर्थ्रोपोडा. आणि हे दोन्ही कॅरेक्टरचं मिश्रण या पेरिपेटसमध्ये आपल्याला दिसतं. म्हणून त्याला पेरिपेटस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिडा अँड अर्थ्रोपोडा. कारण अर्थ्रोपोडाचे देखील कॅरेक्टर्स त्यांच्यामध्ये आहे आणि ॲनिलिडाचे देखील कॅरेक्टर्स त्यांच्यामध्ये आहे, म्हणून त्यांना म्हणतात कनेक्टिंग लिंक बिटवीन द ॲनिलिडा अँड अर्थ्रोपोडा. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे सिमिलरली डकबिल्ड प्लॅटिपस. हे जे प्लॅटिपस आहे, डकबिल्ड प्लॅटिपस, is the connecting link between the reptiles and mammals. Duck-billed platypus is the connecting link between the reptiles and mammals. मात्र याच्यामध्ये रेप्टाइल्सचे पण कॅरेक्टर्स आहे आणि मॅमल्सचे पण. आता रेप्टाइल्सचे कॅरेक्टर्स कोणते आहेत? दे ले एग्स. रेप्टाइल्सचं सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे दे ले एग्स, अंडी देणारे प्राणी आहे. आणि मॅमल्सचे कॅरेक्टर्स कोणते आहेत? मॅमल्स they have mammary glands and hair on their body. आणि मॅमल्सचे कॅरेक्टर्स आहे, मॅमरी ग्लँड्स असतात मॅमल्सला आणि हेअर्स असतात. तर हे दोन्ही कॅरेक्टर्सचं मिश्रण म्हणजे प्रेझन्स ऑफ मॅमरी ग्लँड अँड हेअर. आणि त्याच्यानंतर रेप्टाइल्सचे कॅरेक्टर्स म्हणजे दे ले एग्स, हे दोन्ही कॅरेक्टर्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि म्हणून डकबिल्ड प्लॅटिपस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन द रेप्टाइल्स अँड मॅमल्स. दोघांचे कॅरेक्टर्स मिश्रित असणारं हे ॲनिमल आहे, दॅट इज डकबिल्ड प्लॅटिपस. त्याच्यानंतर आहे लंग फिश. आता फिश म्हटलं की आपल्याला माहित आहे की फिश हे रेस्पिरेशन नेहमी गिल्सनी करतो. पण दो द लंग फिश इज फिश, इट रेस्पायर विथ द हेल्प ऑफ लंग्स अँड देअरफॉर सो इट इज कॉल्ड ॲज लंग फिश. लंग फिश का बरं म्हटलंय त्याला? कारण की तो रेस्पिरेशनच मुळात लंग्सनी करतो. आपल्याला माहित आहे की फिश ज्या असतील, दो दे all the fishes they respire with the help of gills, but lungfish is a fish that respire with the help of lungs, though it is fish. And these are the example, and therefore lungfish, though it is fish, it performs the respiration with the help of lungs instead of gills. All these examples. आता व्हायरस झालं, तर व्हायरस तो सोडून द्या. आपण एक तुम्हाला आता मी सतत कोरोना व्हायरस हे सुरू आहे म्हणून मी व्हायरस घेतलं. पण त्याच्यानंतर पेरिपेटस आहे, त्याच्यानंतर डकबिल्ड प्लॅटिपस आहे, त्याच्यानंतर लंगफिश आहे. these all examples indicates that mammals are evolved from reptiles and amphibians from fishes. या सगळ्या एक्झाम्पलवरून आपल्याला एवढंच लक्षात येतं की जे मॅमल्स आहे त्यांचा सगळ्यांचा उगम कुठून झालेला आहे? रेप्टाइल्स. आणि ॲम्फिबियन्सचा कुठून झालेला आहे? फिशेस. तर या सगळ्या उदाहरणावरून आपल्याला ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते. त्याच्यानंतर हा शेवटचा मुद्दा आपल्या याच्यातला आहे की एम्ब्रायोलॉजिकल एव्हिडन्सेस. मग आता एम्ब्रायोलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय? की एम्ब्रायोलॉजिकल एव्हिडन्सेस हे जे पिक्चर दिलेले आहे तुम्हाला याच्यावरून अभ्यास करता येईल की एम्ब्रियो म्हणजे काय? की गर्भ. जेव्हा त्या गर्भाची निर्मिती होते त्यावेळेला त्याला म्हणतात एम्ब्रियो. कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंट आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर 7 वर हे दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या पुस्तकातही पाहू शकता. मी तुम्हाला पुस्तकातलं चित्र दाखवते की एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंट जी असते ती एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंट सुरुवातीला सगळ्या प्राण्यांचे जे एम्ब्रियो दाखवलेले आहे
ते जर आपण कंपॅरेटिव्ह स्टडी केला तर आपल्याला असं लक्षात येईल की सगळ्या प्राणी जातीचे जे एम्ब्रिओ आहे त्याच्यामध्ये पहा टॉर्टॉइज आहे, त्याच्यानंतर पिग आहे, काऊ आहे, रॅबिट आहे, ह्या सगळ्यांची जर इनिशियल स्टेज ऑफ एम्ब्रिओ घेतलं तर ती सगळ्यांची सारखीच दिसते तुम्हाला. Therefore, all the comparative study of embryonic developmental stages of various vertebrates given in the picture shows that all embryos show extreme similarities during the initial stages. म्हणजे हे जे सगळे एम्ब्रिओ आहे they have shows extreme similarities. सिमिलरिटीज आहे अशी नाही साधी सुधी, एक्स्ट्रीम सिमिलरिटीज, खूप जास्त सिमिलरिटीज आहे ड्युरिंग द इनिशियल स्टेजेस अँड दोज सिमिलरिटी डिक्रीजेस ग्रॅज्युअली. आणि जसे जसे तो गर्भ मोठा होत जातो तशी तशी त्यांच्यातली जी सिमिलरिटी आहे ती सुद्धा काय होत जाते, कमी कमी होत जाते. सिमिलरिटीज इन इनिशियल स्टेजेस इंडिकेट्स दॅट. मग आता या सगळ्या एम्ब्रिओच्या ज्या सिमिलरिटीज आहे सुरुवातीच्या स्टेजेसला त्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की द कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दिस ऑर्गॅनिझम. म्हणजे या सगळ्या ऑर्गॅनिझमचा ओरिजिन कसा असला पाहिजे, कॉमन असला पाहिजे. म्हणजेच एम्ब्रायोलॉजिकल एव्हिडन्सेस हा जो शेवटचा मुद्दा घेतला त्याच्यावरून असं लक्षात येतं की सगळ्यांची उगम जो आहे त्या सगळ्यांचा उगम जो झालेला आहे तो एका कॉमन ओरिजिन पासून झालेला आहे, सगळ्यांचा सारखाच असला पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे हे विविध मुद्द्यांचा उपयोग करून आपण इव्हॉल्युशनला कशी इव्हॉल्युशन होत गेली हे आपल्याला या मुद्द्यांवरून लक्षात येतं. तेव्हा आता आपण पाहिलं की इव्हॉल्युशन होत असताना विविध प्रकारचे मुद्दे आपण पाहिले. मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस पाहिले. मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे बाह्य स्वरूप. बाहेरून जरी सगळे बरोबर जरी सारखे दिसत असतील, सगळे सारखे दिसतात आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की ह्या सगळ्यांचा उगम एकाच कॉमन एन्सेस्टर पासून झालेला आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला या याच्यात दाखवले होते, पानं वेगळे वेगळे दाखवले होते. सगळ्या झाडांचे पानं आपल्याला सारखेच दिसतात, पण त्यांचे म्हणजे फळं जरी वेगळे वेगळे असतील तरी उगम सगळ्यांचा एकाच पासून सगळ्यांची निर्मिती कॉमन एन्सेस्टर. दे हॅव दिस ऑल मस्ट हॅव कॉमन एन्सेस्टर. त्याच्यानंतर दुसरं आपण पाहिलं होतं ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेसमध्ये आपण पाहिलं होतं की ह्युमन हँड, कॅट्स फोरलेग, पॅटॅजियम ऑफ बॅट आणि स्लीपर ऑफ व्हेल या सगळ्यांचं जरी कार्य त्यांचे वेगळे वेगळे आहे, त्यांची पायाची रचना स्ट्रक्चर इज डिफरंट इन रिस्पेक्टिव्ह animal. However, there is similarity in the structure of bone and the bony joints in organ. म्हणजे त्यांचा उपयोगही वेगळ्या वेगळ्या कामांसाठी होत असेल, पण त्यांचे जे बोनची जी मुख्य रचना आहे ती सगळ्यांची सारखी आहे. त्याच्यानंतर वेस्टिजियल आपण ऑर्गन पाहिलं होतं की वेस्टिजियल ऑर्गन जे आहे, समजा आपण अपेंडिक्स मी तुम्हाला सांगितलं होतं की हे दॅट अपेंडिक्स is performing various types of different function in different organism. जसं की गायीमध्ये वगैरे गायी ज्या शिप्स असतात त्यांच्यामध्ये अपेंडिक्सचं काम असतं, पण तोच अपेंडिक्स ऑर्गन आपल्या शरीरामध्ये त्याचा काही उपयोग नसल्यामुळे इट इज द वेस्ट ऑर्गन. इट इज कन्सिडर्ड ॲज द वेस्ट ऑर्गन इन अवर बॉडी. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज वेस्टिजियल ऑर्गन. टेलबोन पण सांगितलं होतं की ज्यावेळेला आपली पूर्वी आपण जो माकड स्वरूपामध्ये होतो त्यावेळेला तिथे त्या सगळ्यात शेवटचं जे टेलबोन असतं, माकड हाड ज्याला म्हणतो, तिथे शेपूट होती, पण ती हळूहळू काय होत गेली, डिजनरेट होत गेली. पण तिथे प्रेझेंट असलेलं हाड मात्र दॅट टेलबोन इज स्टील इट इज प्रेझेंट, बट इट इज ऑफ नो यूज टुडे. त्याचा उपयोग काहीच नाही आहे, म्हणून त्याला म्हणतात वेस्टिजियल ऑर्गन. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेसवरून आपण पाहिलं होतं की फॉसिल्स जे असतात त्याच्यावरून आपण इव्हॉल्युशन कसं झालं याचा आपण अभ्यास केला होता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला C12 आणि C14 याचा संबंध सांगितला होता की कार्बन डेटिंग काय असतं, आणि कार्बन डेटिंगवरून आपण अभ्यास करू शकतो की हे फॉसिल्स किती जुने आहे आणि कोणत्या प्रजातीपासून हे निर्माण झालेले आहे. त्याच्यानंतर आज आपण पाहिलं कनेक्टिंग लिंक्स आणि त्याच्या सगळ्यात शेवटी आपण पाहिलं आहे एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. या सगळ्या मुद्दे अभ्यास केल्यावर असं लक्षात येतं की आपल्या
इव्हॉल्युशनमध्ये या सगळ्या मुद्द्यांचा खूप मोठा उपयोग आपल्याला झालेला आहे. त्याच्यानंतर आपण आता पुढे पाहणार आहे डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन.